वर्धाताई एक ऑटोग्राफ भेटेल का? वा किती बरं. वर्धाताई हा माझा हात नाही तुम. नमस्कार कोलाडकर. नमस्कार. का मी असं म्हणते माहिती, जनरली कधी कुठे गेले ना कार्यक्रमाच्या शेवट मला काहीतरी बोलायला सांगतात, त्यात सगळे इतके थकलेले असतात की कोणाला काही इंटरेस्ट नसतो आणि त्यात सगळ्यांची एनर्जी पण गेलेली असते. त्यामुळे नमस्कार बोलल्यावर थँक्यू सो मच. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथे राकेशजींनी आणि प्रीतमताईंनी इथे बोलवलं त्याबद्दल थँक्यू सो मच. याच निमित्तानं मी पहिल्यांदा आली आहे, रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा आली आहे आणि संधी मिळाली. मी खरं सांगू तर अलिबाग जिल्ह्यात सारळ नावाचं छोटंसं गाव आहे, तिथे आता आम्ही परमनंटली राहतो. म्हणजे आता मी मुंबईला नाही राहत. सो तुम्ही जेव्हा असं म्हणाला मुंबईचा प्रवास करून आले तर खरं तर आले, सो खूप जवळून आली आहे. पण आहे ना मला उशीर झाला त्यासाठी सगळ्यात पहिले सॉरी. इथे रस्त्यात जे मराठीत आहे ते गुजरातीमध्ये कसं बोलतात? હું તારા પર પ્રેમ કરું છું. थँक्यू. प्रत्येक बाई रडली बरोबर ना? कलाकार शूटिंग करायला लग्न करते. माझ्या आजीने मला सांगितलं होतं की बेटा आज नाही तर उद्या आपण सगळ्यांनी या जगातून जायचंय, सगळे आपण मरणार आहोत. स्पेशल स्त्रियांसाठी सांगितलं होतं आजीने. तिने तिचं उदाहरण देऊन सांगितलं होतं. पण आहे ना आपण कोणालाही बरोबर नाही घेऊ जाणार. आपल्या मुली, आपले मुलं बाळं, नवरा, आई, बहीण सगळ्यांना आपण इथे सोडून जाणार आहोत. आपला संसार, आपलं सोनं, आपलं घर, गाडी सगळं. फक्त एक गोष्ट आपण वर घेऊन जाणार आहोत, आपली कला. आणि म्हणून आहे ना तू तुझी कला जोपास. नमस्कार. खरं तर अनिकेतजींनी या ठिकाणी सांगितलं की पत्रकार परिषद वहिनी आमच्या थोड्या दर्शक पण तसं नाही आहे. मी प्रार्थनाजी आम्हाला तुम्हाला सांगताना आनंद होईल की आदरणीय काय ते प्रमुख स्वागतही करेन आणि धन्यवादही त्यांना देईन की आजच्या या निमित्ताने आपण कुठलंही काम नाही येईल.